राष्ट्रवादीला अर्थखातं देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती, जय पवारांनी अर्थखातं मिळणार असल्याचं केलं होतं विधान। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन मतप्रवाह, पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा एका गटाची मागणी तर दुसऱ्या गटाचा विलिनीकरणाला ठाम विरोध। विधान परिषद उपसभापती पदाची उद्या निवडणूक, शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार उपसभापती पद। पदासाठी चंद्रकांत रघुवंशी विरुद्ध कृपाल तुमाने यांच्यात चुरस, आज अंतिम निर्णयाची शक्यता। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध, 27 आमदारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, उपवर्गीकरणाविरोधात मुंबईत आंदोलक एकवटले। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट, सियाचा भाऊ साहिल गोयलला वकिलांकडून 10 कोटींच्या मानहानीची नोटीस। आशुतोष श्रीवास्तव आमचे वकील नसल्याचा सियाच्या भावानं केला होता आरोप। नाशिक टीसीएस लैंगिक अत्याचार धर्मांतर प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी। आरोपी निदा खान, दानिश शेखच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। जबरदस्ती धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा संशयितांवर आरोप। नाशिकच्या बागलणमध्ये मटणाच्या जेवणानंतर दही खाल्ल्यानंतर पत्नीचा मृत्यू, पतीची प्रकृती गंभीर, दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली, विषबाधेचं नेमकं कारण स्पष्ट। आजपासून विदर्भातील शाळा सुरू, उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट, नागपुरात विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत। वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावण्याची आज अखेरची संधी। HSRP नंबर प्लेट नसेल तर उद्यापासून दंड, राज्यातील 1 कोटी वाहनांवर कारवाईची टांगती तलवार।